भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, द्वितीय खंड, भाग 3, त्यामधील पाठ 8वा, रट्टपालाचे धर्मांतर. एकदा बऱ्याचशा भिक्षूंसह कुरुदेशात भिक्षा मागित फिरत असताना कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे भगवंत राहिले. कुरूंची नगरी थुल्लकोठ्ठीत येथे भगवंत राहिले. कुरूंना हे समजल्यावर भगवंताचा आदर करण्यासाठी ते त्यांच्याकडे गेले. ते असल्यावर भगवंतांनी धम्मोपदेश केला. भगवंताचा उपदेश ऐकल्यावर थुल्लकोठ्ठीत येथील रहिवाशांच्या ब्राह्मण प्रमुखांनी भगवंताचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले आणि वंदन करून ते निघून गेले. त्यांच्यामध्ये तेथील एका प्रमुख घराण्यात जन्माला आलेला रट्टपाल नावाचा एक तरुण होता. त्याच्या मनात विचार आला, माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. माझ्या समजुतीप्रमाणे भगवंतांनी दिलेल्या उपदेशानुसार कौटुंबिक जीवन जगणाऱ्या माणसाच्या दृष्टीने संपूर्ण शुद्ध आणि निर्दोष असे उच्च जीवन जगणे ही सोपी गोष्ट नाही. मी केस कापून टाकले, दाढी काढली, पित्त वस्त्र धारण केले, गृहत्याग करून गृहहीन परिव्राजक झालो तर काय हरकत आहे, असा प्रश्न त्याला पडला. ब्राह्मण फारसे दूर गेले नव्हते. अशा वेळी रट्टपाल परत आला आणि भगवंतांना वंदन करून त्याने संघात आपल्याला प्रवेश देण्याची त्याने विनंती केली. भगवंतांनी विचारले, असे करण्यास तुला तुझ्या मात्यापित्याची संमती आहे काय? नाही भगवन. ज्यांना त्याच्या मात्यापित्याची संमती नाही त्यांना मी प्रवज्या देत नाही. महाराज, ती संमती मिळविण्याचा मी प्रयत्न करीन, तो तरुण मनुष्य म्हणाला आणि उठून मोठ्या आदराने भगवंताचा निरोप घेऊन तो आपल्या आईवडिलांच्याकडे गेला. त्याने त्यांना आपले विचार सांगितले आणि भिक्खू होण्यासाठी त्याची परवानगी मागितली. आईवडिलांनी पुढीलप्रमाणे उत्तर दिले, बाळा रट्टपाल, तू आमचा एकुलता एक मुलगा आहेस आणि आमचा फार लाडका आहेस. तू सुखाने जगत आहेस आणि सुखातच वाढला आहेस. दुःखाचा तुला मुळीच अनुभव नाही. जा, खा आणि मजा कर आणि सुखाने सत्कृत्ये करीत राहा. आम्ही तुला संमती देत नाही. तुझ्या मृत्यूने आम्ही अनाथ होऊ आणि आम्हाला हे जीवन सुखाचे वाटणार नाही. आमच्या जवळ असताना तू गृहत्याग करून भिक्खू व्हावेस, याला आम्ही संमती का द्यावी? दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा रट्टपालाने तीच विनंती केली आणि त्यांच्या आईवडिलांनी ती पुन्हा नाकारली. आईवडिलांची संमती न मिळाल्यामुळे त्या तरुणाने उघड्या जमिनीवर लोळण घेतले आणि एक
तरी मी येथेच प्राण देईल, एकतर मी येथेच प्राण देईन, नाहीतर भिक्खू तरी होईल, असे त्याने स्पष्ट सांगितले. त्याला भिक्खू होण्यास विरोध दर्शवित त्याचे आईवडील त्याला उठून बसायला विनवणी करू लागले, पण तो तरुण मनुष्य एकही शब्दही बोलला नाही. त्यांनी त्याला पुन्हा 2दा-3दा विनवणी केली, पण तरीही तो एक शब्दही बोलला नाही. म्हणून रठ्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी त्याला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला सांगण्यास त्यांना सांगितले. त्याच्या मित्रांनी त्याला 3 वेळा विनंती केली, पण तो एकही शब्द बोलला नाही. तो एकही शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की मी एकतर मरून जाईन, नाहीतर भिक्खू होईल. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही. पा एक तर मरून जाईन म्हणते, नाही तर भिक्खू तरी होईल. तर असं मला इथं एक असं म्हणायचं आहे, जे दारू पिणारे आहेत ना त्यानं रडलं पाहिजे जमिनीवरून, एक तर मी दारू पिईन, नाही तर भिक्खू तरी होईल. जाय बा भिक्खू होय, दारू नको पिऊ. असे पाहिजे, आहे का नाही? असे नाही भेटत ना, आहे का नाही? एक तर मी दारू पिईन बा, नाही तर मला भिक्खू तरी होऊ द्या. आई काय म्हणून, आई वडील काय म्हणून, बाबू दारू नको पिऊ, भिक्खूच होय राजा. दारू पिऊन मेल्यापेक्षा असं झालेलं बरं वा. धम्माचा तरी प्रचार करशील, नाही काही आलं घालून जरी फिरला तर बा तरी धम्माचा प्रचार आपोआप होऊ राहिला का, हो बा भिक्खू होय, आहे का नाही? जाय बा दारू नको पिऊ, जाय तिकडं. म्हणजे असे नाही भेटत ना, असे असायला पाहिजे. त्यानं 2 उदाहरण ठेवायला पाहिजे, एक तर दारू पिऊ द्या, नाही तर भिक्खू होऊ द्या. की चांगली गोष्ट आहे, असं झालं पाहिजे. हे फार आनंदाची बाब आहे. तर सगळे आईवडील संमती देतील, मग बाबू दारूही नको पिऊ, गांजाही नको पिऊ, कोणता नशा करू नको, मा जा मा भिक्खूच होय, तुला संमती आहे, आम्ही तुला भेटायला येत जो महिन्याच्या महिन्यात. झालं, जेव्हा आम्हाला वेळ भेटून तवा. पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू होऊन राहणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो तेथेच परत येईल, म्हणून तुम्ही त्याला संमती द्या. ठीक, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे. रठ्ठपालाचे मित्र त्यांच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही त्यांनी सांगितले. तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो भगवंताकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, मी भिक्खू होण्याबद्दल आईवडिलांची संमती मिळविली आहे, मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे. भगवंत होय, ते भगवंतापुढे रडणारच आहे सगळेजण. प्रभावच तेवढा होता, आहे का नाही? म्हणजे प्रभावच तेवढा होता. आता रडले पाहिजे कशासाठी? कमीत कमी कलेक्टर व्हायचा, याच्यासाठी रडले पाहिजे. मला कलेक्टर व्हायचा आहे, मला अभ्यास करायचा आहे, याच्यासाठी तुम्ही धडपड करा. मोठे मोठे अधिकारी होण्यासाठी धडपड करा. भगवंताच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोट्टीत येथे आवश्यक तितके दिवस राहून 15 भगवान बुद्ध भिक्षा यात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली. ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करून गृहहीन भिक्खू होतात, तो उपरतीच्या
जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श भिक्खू रट्टपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला. नंतर तो भगवंताकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, भगवंताच्या आज्ञेने आई वडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे. रट्टपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे खालच्या पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून भगवंतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली. तेव्हा उठून अत्यंत आदराने भगवंताचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चिवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोट्टीत येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरु राजाच्या मृगवनात वस्ती केली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच चिवर वस्त्र परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन तो भिक्षेसाठी नगरात गेला आणि तेथे भेदभाव न करता घरोघर फिरत असताना तो आपल्याच वडिलांच्या घरी आला. त्याचे वडील घरातील दिवाणखान्यात आपले केस विचरित होते. त्यांनी रट्टपालास दुरून येत असताना पाहिले आणि ते म्हणाले, या वैराग्याच्या कारंट्यानेच माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला भिक्खू करून टाकले. याप्रमाणे स्वतःच्या वडिलांच्याच घरी रट्टपालाला काहीही मिळाले नाही. नुसता नकार तर नाहीच, पण शिव्या मात्र मिळाल्या. ओळखलं नसेल ना? त्याच वेळी घरातील एक दासी आदल्या दिवशीच्या शिळा भात फेकून देण्याच्या बेतात होती. तेव्हा रट्टपाल तिला म्हणाला, ताई, ते जर टाकून देणार असशील तर ते माझ्या या पात्रात घाल. याच्या भिक्षापात्रात भात घालीत असताना त्याचा आवाज, हात आणि पाय तिने ओळखले आणि सरळ मालकिनीकडे जाऊन मोठ्याने म्हणाली, मालकीनबाई, धाकटे बंधू, धाकटे धनी परत आले आहेत. तू म्हणतेस ते खरे असेल तर तू यापुढे दासी राहणार नाहीस. आई म्हणाली आणि आपल्या मुलाच्या आगमनाची वार्ता ऐकल्याने आपल्या पतीला सांगण्यासाठी घाईघाईने निघून गेली. कुंपणाजवळ बसून रट्टपाल तो शिळा भात खात असतानाच त्याचा पिता तेथे येऊन उद्गारला, बाळ, तू शिळा भात खात आहेस, हे खरे आहे काय? तू आपल्या स्वतःच्या घरी का येत नाहीस? गृहत्याग करून गृहहीन बनलेल्या आम्हाला घर कसले? मी तुमच्या घरी आलो होतो, पण मला तेथे काहीही मिळाले नाही. नुसता नकारही मिळाला नाही, शिव्या मात्र मिळाल्या. ये बाळ, आपण घरात जाऊ नको गृहस्था, आजचे माझे जेवण झाले आहे. रट्टपाल म्हणाला, ठीक आहे, पण बाळ, उद्या तुझे भोजन इथे करशील असे वचन दे. भिक्खू रट्टपालाने मौन धारण करून आपली संमती दिली. नंतर त्याचे वडील घरात गेले. तेथे त्यांनी सोन्या रुपयाच्या लुगडी रचून त्यावर गालीचे अंथरण्याची आज्ञा दिली. पूर्वाश्रमीच्या रट्टपालाच्या स्त्रिया असलेल्या आपल्या सुनांना आपल्या पतीला आवडत असलेला सर्व प्रकारचा साज शृंगार करण्यास सांगितले. रात्र संपल्यावर घरात भोजनासाठी उत्तम पदार्थ तयार करून ठेवण्याची आज्ञा त्याच्या पित्याने दिली आणि तयारी झाल्यावर मुलाला कळविले. दुपार झाल्याबरोबर चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खू रट्टपाल स्वतःसाठी ठेवलेल्या आसनावर येऊन बसला. नंतर त्या सोन्या रुपयाच्या राशीवरून गालीचे काढण्याची आज्ञा देऊन त्याचा पिता म्हणाला, हे तुझे मातृधन आहे. ती तुझ्या पित्याची आणि ती तुझ्या पितामहाची संपत्ती आहे. आनंदाचा उपभोग आणि सत्कृत्ये या दोन्हींसाठी तुला भरपूर संपत्ती आहे. ये बाळ,
तुझी श्रमणचर्या सोडून दे. सामान्य माणसाच्या जीवनाचा पुन्हा अवलंब कर. उपभोग आणि सत्कृत्य कर. गृहस्था, तुम्ही माझा सल्ला ऐका आणि या सगळ्या संपत्तीचा राशी तुम्ही घेऊन जा आणि गंगा नदीत बुडवून टाका. कारण तिच्यामुळे तुम्हाला फक्त दुःख, शोक, संकटे, मानसिक व शारीरिक यातना आणि क्लेशच भोगावे लागतील. भिक्खू रट्टपालाच्या पायांना मिठी मारून त्याच्या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया त्याला विचारू लागल्या, त्याच्यासाठी आपण हे उच्च जीवन जगत आहात, त्या अप्सरा आहेत तरी कशा? तो म्हणाला, भगिनींनो, कोणत्याही अप्सरांसाठी मी त्या जीवनाचा अवलंब केलेला नाही. आपल्याला त्याने भगिनी म्हटल्याचे ऐकल्याबरोबर त्या स्त्रिया मूर्छित होऊन जमिनीवर पडल्या. रट्टपाल आपल्या पित्याला म्हणाला, गृहस्था, मला अन्न द्यावयाचे असेल तर दे, मला त्रास देऊ नकोस. भोजन तयार आहे बाळ, सुरुवात कर. पिता म्हणाला आणि मुलगा पोटभर जेवेपर्यंत त्यांनी त्याला उत्तमोत्तम पदार्थाचे भोजन दिले. भोजन झाल्यावर कुरु राज्याच्या मृगवनात तो परतला आणि दुपारच्या भर उन्हात तो तेथे एका झाडाखाली बसला. आपण पाहायला येण्यापूर्वी ते वन स्वच्छ करून ठेवावे अशी राजाने त्यांच्या पारध्याला आज्ञा दिली होती आणि तो आज्ञाधारक शिकारी आपले काम करीत असताना तेथे एका झाडाखाली दुपारच्या भर उन्हात रट्टपाल बसला असल्याचे त्याने पाहिले आणि राजाला जाऊन बातमी दिली की वन व्यवस्थित आहे, परंतु ज्याच्याविषयी महाराजांनी अनेक वेळा ऐकले आहे तो रट्टपाल तेथेच एक झाडाखाली बसला आहे. आज जाऊन त्या वंदनीय पुरुषाला भेटतो म्हणून प्रवासासाठी भोजनाची तयारी करण्याची आज्ञा देऊन तो रथात बसला आणि नगरातून राजेशाही मिरवणुकीने रट्टपालाला भेटण्यासाठी निघाला. रथातून जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत गेल्यावर राजा आपल्या परिवारासह पायी चालू लागला आणि रट्टपालाकडे आला. परस्परांना अभिवादन केल्यावर राजाने उभे राहूनच रट्टपालास एका पुष्पराशीवर बसण्याची विनंती केली. नाही महाराज, आपण तेथे बसा, माझे हे आसन आहेच. आसनस्थ झाल्यावर राजा म्हणाला, रट्टपाल, माणसाने 4 हानी भोगाव्या लागतात की ज्याच्यामुळे तो आपल्या डोक्याचे व दाढी मिशांचे केस काढून टाकतो, पित्तवस्त्रे धारण करतो आणि गृहत्याग करून गृहहीन होतो. त्या 4 हानी म्हणजे म्हातारपण, अनारोग्य, दारिद्र्य आणि नातलगांचा मृत्यू ह्या होत. समजा एक बऱ्याच वयाचा म्हातारा मनुष्य आहे, वृद्धत्वामुळे पिकलेला आणि मरणाच्या पथास लागलेला आहे. आपली स्थिती तो ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळविण्यास किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणींची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच म्हातारपणाची हानी म्हणतात. परंतु तू तर भर ज्वानीत आहेस, तुझे केस काळेभोर असून वृद्धत्वाचा त्यांना स्पर्शही झालेला नाही. तू रूप यौवन संपन्न आहेस, तुझा वृद्धत्वामुळे होणारा कोणताही तोटा झालेला नाही. तर तुला असे काय समजले किंवा तू असे काय पाहिलेस वा ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करलास? किंवा समजा की रोगी, यातना भोगणारा किंवा अतिशय आजारी असा मनुष्य आहे. तो आपली स्थिती ओळखतो आणि अधिक संपत्ती मिळवण्याकरता किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव आहे, म्हणून तो परिव्राजक बनण्याचे ठरवितो. यालाच अनारोग्याची हानी म्हणतात. परंतु तू आजारी नाहीस की यातनाही भोगीत नाहीस. तुझ्या नेमस्त प्रकृतीमुळे तुझी पचनशक्ती चांगली राहिली आहे, म्हणून
अनारोग्यामुळे जो तोटा होतो तसा तुझा झालेला नाही. मग तुला असे काय समजले की तू असे काय पाहिलेस व ऐकलेस की ज्यामुळे तू गृहत्यागाचा मार्ग पत्करावा? किंवा तिसऱ्या एका माणसाने उदाहरण घेऊ. श्रीमंत आणि वैभवशाली झाल्यानंतर आणि क्रमाक्रमाने ते वैभव गमावल्यानंतर तो आपली स्थिती ओळखतो. अधिक संपत्ती मिळवण्यातील किंवा मिळवलेल्या संपत्तीचा सदुपयोग करण्यातील अडचणीची त्याला जाणीव होते, म्हणून तो परिव्राजक होण्याचे ठरवितो. याला नातलगांच्या मृत्यूमुळे झालेला तोटा म्हणतात. परंतु तुला तर मित्र आणि नातलग खूप आहेत. नातलगांच्या मृत्यूमुळे जो तोटा होतो तसा तुझा तोटा झालेला नाही. मग तुला असे काय समजले किंवा तू काय पाहिलेस किंवा ऐकलेस की ज्यामुळे गृहत्याग करण्याचा मार्ग तू पत्करलास? रठ्ठपार उतरला. महाराज, मी गृहत्याग करून गृहहीन झालो. याचे कारण असे की ज्ञानी आणि दार्शनिक सम्यक संबुद्धांनी सांगितलेली 4 तत्त्वे मी समजावून घेतली, पाहिली आणि ऐकली. ती 4 तत्त्वे अशी: जग अनित्य असून सतत बदलत आहे. जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. आपली कशावरही मालकी नाही. प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहे. हे 4 कारणं. आता हे उदाहरणं कोण दिले असतं याच्यामध्ये दीक्षेचे? हे उदाहरणं यासाठी दिलेले आहे का समजून घ्या, एखादा माणूस निराश झालेला आहे, थकलेला आहे, खचलेला आहे. त्याला असं वाटते आता बा निघून जावं या जगातून. एखाद्याला वाटते मरून जावा, आहे का नाही? तर त्याला हा मार्ग आहे धम्माचा. त्यानं जगावं धम्मासाठी. आयला कशाला आहे? म्हणजे विविध स्वरूपाची याच्यामध्ये उदाहरणं दिलेली आहेत का जरी तुम्ही थकले असाल, खचले असाल, परेशान असाल, तुमचा धम्म तुमचा हात धरते. मग ये भगवंताचा धम्म हात धरते आणि माझ्याकडे ये बा, तुला मी कवटाळतो, तुला दुःखातून मुक्त करतो, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं तुला उत्तर देतो. जो प्रश्न तुझ्या मनामध्ये घोळत आहे, ज्यामुळे तू वेदनेमध्ये तडपडत आहे, ज्या बाबी तुला त्रास देत आहे, त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर माझ्या धम्मात आहे. म्हणून हे उदाहरणं आहेत सगळे. म्हणजे एवढा पैशाला असून तो दुःखी होताच ना बा, तर असे अलग उदाहरण असते. कोणी गरीब राहून दुःखी राहते, आहे का नाही? म्हणजे दुःखाचं मेन कारणच ते आहे. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, त्याच्यावर बॅलन्स नसणं. राग, द्वेष, लोभ, मोह हेच कारण आहे का खास दुःखाचे. याच्यातून माणूस मग नैराश्य होते. आता मी तर असंही पाहिलं का बा गरीब मरते, ठीक आहे, तो खचला असते, समजते आपल्याला का बा याच्याविषयी काहीच नाही आता म्हणून मेला. पण श्रीमंतही मरतात ना, आत्महत्या करतात. पाहिले ना तुम्ही श्रीमंत किती कसे आहे का ज्यांनी श्रीमंती असून पैसा भरपूर असूनही आत्महत्या केल्या. मग दुःखाचं कारण काय? का गरीब असणं आहे काय? श्रीमंत असणं आहे काय? नाही. दुःखाचं कारण 4च आहे: राग, द्वेष, लोभ, मोह. ह्याच कारणातून लोक आपलं जीवन संपवतात. हेच मेन असते त्याला. मग ते हे सगळं जुळलेलं असते, आर्थिकता, गरिबी वगैरे जुळलेलं असते त्याला, पण मेन कारणं हेच आहे. आणि म्हणून त्यानं याच्यामध्ये हे श्रीमंत झाल्या त्याने एक बोध सांगितला का जग अनित्य आहे बा. जग अनित्य असून सतत बदलत आहे. खरी गोष्ट आहे, जग अनित्यच आहे, बदलणारं जग आहे. आज आपण इथं आहो, उद्या नाही राहणार आहोत. ह्या ठिकाणी हजारो वर्ष अगोदर हे जंगल असं, इथं वाघं फिरत असं. मग इथं माणसं आलेत, राहायला सुरुवात झाली, वस्ती बनली, आहे का नाही? त्या अगोदर मग राजे महाराजाचा काळ होता, त्याचबरोबर राजे महाराजाचा काळ होता. त्यामध्ये अधिक अगोदर गेलं तर मग ते माणसाची गोष्ट, आहे का नाही? जंगली माणसं भाला फेकून मारायचे. तर कसा हा काळ बदलत राहते. म्हणून म्हटलं गेलं जग अनित्य असून सतत बदलत आहे. जगाला रक्षणकर्ता किंवा पालनकर्ता असा कोणीही नाही. जगाला रक्षणकर्ताही नाही आणि पालनकर्ताही नाही आहे. हे त्यानं जाणलं भगवंतापाशी. भगवंताचे शब्द नाही, त्यानं जाणलं नाही.
त्यानंतर तो म्हणते का आपली कशावरही मालकी नाही, प्रत्येक वस्तू मागे ठेवूनच आपणाला गेले पाहिजे. हा त्याला बोध झाला. म्हणजे माझ्यापाशी एवढी संपत्ती जरी होती बा तरी मी त्याला मागे सोडूनच जाणार आहो. त्यानं आसक्ती सोडली. तसंच आहे या जगामध्ये जे लोक बम श्रीमंत झालेले आहेत त्यांना हे सगळं सोडून जाणं आहे. म्हणून त्यांनी श्रीमंत लोकांना दानपारमी पूर्ण करावं. त्यांनी दानपारमी पूर्ण केली पाहिजे. म्हणजे काही त्यांना बोध होईल धम्माचा. कारण त्यांच्याशी भरपूर आहे करायला कामं. जेव्हा मी रतन टाटाचं नाव ऐकलेलं आहे त्यांना जेव्हा धम्माचा बोध झाला म्हणते त्यांनी खूप कामं केले. खूप तो दानधर्म करायचा. आणि शेवटी त्याची वंदनेमध्ये त्याचा अंत्यसंस्कार झाला आहे ना, ऐकलं ना आपण टी व्ही. मग बुद्धपतीन झाला. तर हे असते धम्म. धम्म ज्याला कळला ना मग तो त्याला आयुष्यभर सोडत नाही. म्हणून आणि शेवटी सांगितलेलं आहे का तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा असून ते सारखे धडपडत आहेत. म्हणजे माणूस हा तृष्णेच्या आहारी गेल्यामुळे जगात दुःख आहे. कारण तो रागामध्ये आहे, द्वेषामध्ये आहे, लोभामध्ये आहे, मोहामध्ये आहे. हे त्याचं दुःख आहे. आणि त्यामुळे जगात अनेक उणिवा आहे. म्हणजे कधी कमी आहे, कधी जास्त आहे. मग त्याच्यापाशी गाडी आली का तो म्हणते मला आता कार पाहिजे, मग म्हणते मला हेलिकॉप्टर पाहिजे, म्हणजे मोठा बंगला पाहिजे. म्हणजे धडपड सुरूच आहे ना, आहे का, तृष्णा वाढत जाते. हे सगळं दुःख आहे. म्हणून हे जीवन जगत असताना भगवंतांनी काय केलं का तुम्ही ह्या तत्वाला जोडून जीवन जगावा. म्हणजे तुम्ही कमीत कमी समाधानी राहायसाल. पण आपलं काम सतत करत राहा धम्माच्या मार्गानं आणि सगळ्या पारमी पूर्ण करत राहा, जगत राहा, शिलामध्ये राहा. हे भगवंतांनी चार आर्याचा अभ्यास करा, 4 आर्य सत्याचा, आर्य अष्टांगी मार्ग समजून घ्या, त्यानुसार जगा. म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही, वेदना होणार नाही. हेच भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि तो त्याच्यानुसार जो जगतो मग त्याला काही बरं वाटते. नाही तर मग धम्म सोडून जर तो श्रीमंतीचा उपभोग घेऊन राहिला भयंकर दुःखी होते. मग भयंकर परेशानी त्रस्त होते. मागं आपण ते पाहिलं ना किती श्रीमंत होता तो हिरो, काय ना त्याचा तो बिहारचा होता तो, त्याचं ते सुशांत सिंग राजपूत आहे का नाही बा. एवढा श्रीमंत होता, त्याच्यापाशी पण ते करोडाची प्रॉपर्टी होती. बिचारा अचानकच चालला गेला, आहे का नाही. असं ऐकलं ना आपण का त्यानं स्वतःला संपवलं बा. म्हणजे बघा श्रीमंत असूनही त्यानं स्वतःला संपवलं. मग काय कारण आहे त्याचं, तृष्णा. म्हणून का नाही धम्माचं तत्व मोठं महान आहे. त्यालाच का नाही मग तुम्ही गरीब असा, मध्यमवर्गीय असा की श्रीमंत असा, धम्माचं तत्व घेऊनच चाललं पाहिजे. तरच माणूस का नाही या जगात टिकू शकते, जगू शकते. मगानी इकून जात असताना मी तिकडं एक म्हातारा भेटला मला रस्त्यात, बसला होता बिचारा. त्यानं मला हात दाखवला. त्याला पाहिलं मी, एका पायानं तो अपंग होता. त्याच्या ते हात एका ते असते ना उभं राहा चालाचं काठी ते 2, तर ते रडू राहिला होता तो. मला म्हणे माझ्या पोरानं मारलं म्हणे बाप्पा, मला काही द्या म्हणे खर्चाले पैसे. म्या दिले मग 50 रुपये दिले. मला दुःखही झालं थोडंसं. मी लप्पा आता तो बिचारा अपंग आहे तर काय दिले मारा, आहे का नाही. जगू तुझ्या तरी कमीत कमी तर मारावं तर नाही, आहे का नाही. तू तिला नाही पालू शकत, त्याला त्याच्या कर्मात जगू दे ना. त्याला कोणी आपले 5, 10, 20 रुपये 50 रुपये देईन बिचारा. तू जगन खाऊन पिऊन मग सुखानं. त्याला पैसे मागू राहिला होता वाटते तोही असं मग काहीतरी दारू वगैरे पिणारा, आहे का नाही. बघा किती समस्या आहे जगामध्ये, समस्या किती आहेत. म्हणून भगवंतांनी काय म्हटलं, समस्याचं मूळ निराकरण केलं आहे भगवंतांनी. जन्म दुःख म्हटलं आहे भगवंतांनी. जन्म झाला मग तसा झाला बिचारा. येणारी पिढी जन्माला घातली तेही तशी निघाली. दुःखच दुःख, तोही दुःखी आणि तोही दुःखी, आहे का नाही. पा कनेक्शन कसं आहे. म्हणून भगवंतांनी म्हटलं आहे का जन्म घेणं दुःख आहे. त्या जन्माला जर तुम्ही देऊ राहिले, जन्माला संस्कारित करा धम्मानुसार. नाही तर मग तुम्ही दुःखी आणि तोही दुःखी, तुम्ही परेशान तोही परेशान. म्हणजे दुःखच दुःख, आहे का नाही. म्हणून धम्म तयार करा. आपणही धम्मवान तोही धम्मवान. धम्माचं वातावरण तयार केलं पाहिजे, धम्माचीनुसार संस्कार तयार केला पाहिजे. म्हणजे आपण जरी जगलो आणि त्यानं जर नाही घेतलं पुढच्या पिढीनं, तो भोगन त्याचं कर्म. आपण तर सुखी. पा कसं आहे कनेक्शन. आपण त्याला सांगू राहिलो धम्म, मग त्याचं कर्म नसन घ्यायचं किंवा तो नाही घडला, आपण तर सुखी आहो. बाबू तुला लहानाचं मोठं केलं,
तुला सगळं सांगितलं, तू नाही ऐकला. तुझे कर्म तू भोग, माझे कर्म मी भोगतो. आपण धम्मानुसार जगायचं ना. तर हे असं बॅलन्स असते सगळं निसर्गाचं. हे चक्र फिरत राहते, थांबत नाही. आणि मग धम्म ज्याच्यापाशी आहे, ज्यांच्यापाशी धम्म आहे, तोच या जगामध्ये टिकून राहते. नाहीतर मग भयंकर त्रास होते, भयंकर वेदना होतात. म्हणून संपूर्ण या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू. तर तिचं शेवटचं होतं, विलक्षण खरोखरच उत्कृष्ट राजा उद्गारला, भगवंतांनी सांगितले ते किती बरोबर आहे, असं त्याचं शेवटचं वाक्य आहे.